राम नारायण राम या पृथ्वीवर सुमारे 8 अब्ज लोक राहतात। हे सर्व लोक पृथ्वीवर देव आणि अल्लाह यांचे पुत्र म्हणून जन्म घेतलेले आहेत। येथे श्रीमंत आणि राजे यांच्या मुलांनाच श्रीमंती आणि राजेपण वारसा मिळतो। प्रत्येक माणूस आपल्या कर्मासाठी स्वतःच जबाबदार असतो। माणसाच्या मनात अनेक प्रकारच्या विचारांची आंदोलने येतात। त्या विचारांवर स्वतःच्या विवेकाने विचार करा। यामुळे तुम्हाला आधीच कळून येईल की तुम्ही काय चुकीचं करणार आहात। त्यानंतर तुमचा विवेकच तुम्हाला थांबवेल आणि म्हणेल, हे चुकीचं आहे, थांबा, थोडा वेळ थांबा, हे करू नका। जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा विवेक झोपलेला आहे, तर तुम्ही ते चुकीचे काम सहज करू शकता। त्यावेळी विवेक तुम्हाला थांबवणार नाही। जर तुम्ही विवेकाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, तर तुम्ही आतून दुर्बल होऊ लागता। तुमचं शरीर, मन आणि मेंदू अशक्त होतात। तरीही जर तुम्ही विवेकाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करता, तर शेवटी तुम्ही आपलं शरीरसुद्धा सोडून देता। म्हणूनच प्रत्येक माणसाने जन्मतःच निसर्गाचं अनुसरण करायला हवं। मी लहान होतो तेव्हा खूप गरम हवामान असायचं। त्यावेळी वीजही नव्हती, AC, पंखा असं काहीच नव्हतं। एकदा मी माझ्या घराच्या गच्चीवर चटई टाकून झोपलो होतो आणि वरती अनगिनत तारे पाहत होतो। तेव्हा मी विचार केला, आकाशात इतके तारे कुठून आले? मी इतके तारे याआधी कधीही पाहिले नव्हते। विचार करत करत मी झोपून गेलो। पण आज जेव्हा मी ते आठवतो, तेव्हा सगळं स्पष्ट होतं। जेव्हा मी निसर्गाचा विचार करतो, तेव्हा नेहमीच फायदा होतो। बालपणी मी विचार केला होता की तारे म्हणजे काय आणि आकाश म्हणजे काय यावर चिंतन केलं, आणि आज त्याच विचारांनी मला अनेक गोष्टी समजल्या। त्यामुळे प्रत्येकाने आकाशाबद्दल विचार केला पाहिजे। जर आकाशात तारे नसते, तर पृथ्वीवर प्रकाशच नसता। म्हणून तारे आहेत म्हणून आकाश आहे, आणि आकाश आहे म्हणूनच पृथ्वी आहे। पृथ्वी आहे म्हणूनच इथे जीवन शक्य आहे। लोक शेती करतात, घरे बांधतात। म्हणूनच प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की समस्या कुठून उद्भवते। पालक जे दुःख सहन करतात, तेच दुःख ते त्यांच्या मुलांवर लादतात। नंतर त्यांच्या मनात आणि मेंदूत भीती भरतात, हे करू नकोस, ते करू नकोस। त्यामुळे मूल काहीही करताना घाबरतं आणि पुढे जाऊ शकत नाही। एक प्रकारच्या तुरुंगात ते अडकतं। जर मूल निसर्गाशी जोडले गेलं, तर त्याला सगळं ज्ञान आपोआप मिळेल। त्याला कोणालाही काही विचारण्याची गरज भासणार नाही। आकाशाची किंमत माणूस काय समजेल? निसर्गाविषयी शिक्षण नाही। शिक्षण असलं तरी लोक मनापासून शिकत नाहीत। निसर्गच आपल्या आईवडिलांप्रमाणे आहे। आकाशच आपले खरे पालक आहेत। आपण आकाशाविषयीचं चिंतन सोडून माणसांनी बनवलेल्या गोष्टींबाबतच विचार करतो। पृथ्वीवर प्रत्येक माणूस काही ना काही काम करतो, पण काहींना खूप पैसे मिळतात, तर काहींना फारच थोडे। सर्वांनाच समान मोबदला मिळायला हवा। हा भेदभाव समाजातून काढून टाकायलाच हवा। कारण मालक अधिकाधिक श्रीमंत होतो आणि कर्मचारी अधिकाधिक गरीब होतो, पण मालकाला श्रीमंत बनवणारा हाच कर्मचारी असतो। जर कर्मचारी मेहनत करूनही त्याला योग्य मोबदला मिळत नसेल, तर तो असं विचार करेल, मी मेहनत करूनही कमी कमावतो आहे। माझ्या मुलांचे शैक्षणिक खर्चही मी भागवू शकत नाही, माझ्या आईवडिलांची सेवा करू शकत नाही। त्याचे पालक आजारी पडले तर ते सरकारी दवाखान्यात जातात, आणि मालकाचे पालकही आजारी पडले तरी तेच दवाखाने। हा फरक असू नये। जर एखादा माणूस मालक झाला नाही, तरी त्याला समाजात तेवढाच अधिकार मिळाला पाहिजे जितका इतरांना मिळतो। पण तसे होत नाही। आकाशात भेदभाव नाही, तर पृथ्वीवरही असता कामा नये। पृथ्वीवरील खासगी मालकी हटवली पाहिजे, तेव्हाच सर्व काही नीट होईल। म्हणून निसर्गाशी जोडा। निसर्गच सर्वात मोठा धर्म आहे, आणि प्रत्येकाने याला समजून घेतलं पाहिजे। जेव्हा एखादा व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडला जातो, तेव्हा त्याचं जीवन आपोआप स्थिर होऊ लागतं। राम नारायण राम नेहमीच लोकांना हे शिकवतात, नेहमी सकारात्मक विचार करा, जीवनात चांगले कार्य करा आणि शक्य तितक्या लोकांचे भले करा। राम नारायण राम यांच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जेला नेहमीच संपवण्याचा प्रयत्न केला जातो।